हॅलो तर भावांनो, कशात सगळे? आय होप तुम्ही मजेत असेल। यावाल्या ब्लॉगमध्ये चालले गाईज आमची सहल व वनभोजन गाईज दोन्ही असणार आहेत। आणि गाईज चाललो आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरावर, म्हणजेच की मराठे पाडा इथे। आणि गाईज दोन गाईज सहल झाल्या गाईज गेल्याला, पण गाईज आम्ही या सहलीचं आयोजित अनिला काबाडी मॅडम यांच्या नेतृत्वाखाली झालेले आहे। तर गाईज ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि गाईज ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। गाईज आता आम्ही थोड्या वेळात पोहोचणार आहे, तुम्हाला मी पोहोचल्यावर भेटतो। शिवराय शक्तिदाता हिंदवी स्वराज्यदाता शिवराय जय भवानी जय शिवाजी नीलम ये ना शिवराय शक्तिदाता हिंदवी स्वराज्यदाता छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। आम्ही जिजाऊच्या मुली जशा तलवारीच्या आण्या, होईल तुझी चरे शोभा शिवराय शक्तिदाता। तर गाईज आता बघू शकता आपण आता मंदिरावर आलोय आणि पुढे गाईज इथं गाईज मंदिर। आता गाईज आम्ही इथं पाया पडून आलो। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की मी श्लोक म्हणेन, माझ्या मागून तुम्ही म्हणायचं। शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधिजे तो योग राज्य साधनेची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष हरित म्हणवावे पुरुष याउपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांची आठवावे जीवितात गुणवता मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे विषयाचा महामेरू बहुत जलांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जिल्हा परिषद शाळा कालवार येथील विद्यार्थ्यांना घेऊन आपले शिक्षक वर्ग इकडे आलेले आहेत। तर मी त्यांचे पहिले धन्यवाद देतो की आपण महाराष्ट्रातले पहिले छत्रपती शिवाजी महाराज मंदिरावर आलेले आहेत। तर आपल्या या मंदिरासंदर्भात शिवभक्तांना एक आव्हान करा की या मंदिरात आल्यावर तुम्हाला कसं जाणवलं त्याबद्दल। अतिशय सुंदर असं आपलं महाराष्ट्रातलं हे सर्वप्रथम असं मराठे पाड्यातलं शिवाजी महाराजांचं हे मंदिर पाहायला अतिशय भव्य असं हे मंदिर वाटत असलं तरी त्याच्यापेक्षाही भव्य अशी मेहनत राजीव चौधरी आणि त्यांच्या ग्रुपने ते घेतलेली आपल्याला दिसते। साध्या गोष्टी वाटतात परंतु तितक्या त्या साध्या नाही आहेत। हे सर्व उभं करण्यासाठी त्यांनी जो आराखडा तयार केलेला आहे तो अतिशय सुंदर आराखडा आहे आणि त्याच्यामुळे इतकं सुंदर असं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर
या मराठेपाड्यामध्ये उभं राहू शकलेलं आहे. हे मंदिर उभं करण्यासाठी येथील ग्रामस्थ राजू चौधरी या लोकांनी अनेकांना आव्हान केलं होतं. या परिसरातील अनेक मान्यवरांनी याच्यासाठी सरळ हस्ते मदत केलेली आहे. परंतु आजही मला असं वाटतंय की अजून भरपूर मदत जर का या मंदिराला जर काही मिळाली, लोकांनी आपण जर का या आपल्या प्रतिष्ठानला, या शिवप्रतिष्ठानला जर का मदत दिली तर यांना आणखी अनेक प्रकारच्या चांगल्या गोष्टी करता येतील. खरंच आम्हाला अभिमान आहे, आम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांनाच अभिमान आहे की महाराष्ट्रामधलं सगळ्यात पहिलं मंदिर आपल्या भिवंडी तालुक्यातील मराठेपाडा या गावामध्ये आहे. याचा खरंच आपल्याला एक अभिमान आहे. आणि मी तर असं म्हणेन की प्रत्येक शिक्षण संस्थेने, सहकारी संस्थेने या मराठेपाड्याला भेट द्यावी. आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या घरातील मंडळींना छत्रपती शिवाजी महाराजांचं इतकं भव्य मंदिर असं दाखवावं आणि जास्तीत जास्त आपली शिवाजी महाराजांबद्दलची जी भावना आहे, जे प्रेम आहे, ते अशा या भेटीतून व्यक्त व्हावं. शिवराय शक्तिदाता हिंदवी स्वराज्य दाता. शिवराय शक्तिदाता हिंदवी स्वराज्य दाता. शक्तिपीठ हे मनात जागवी त्यांची गाथा. शक्तिपीठ हे मनात जागवी त्यांची गाथा. शिवराय शक्तिदाता हिंदवी स्वराज्य दाता. शिवराय शक्तिदाता हिंदवी स्वराज्य दाता. शौर्याचा महामेरू जगतासी आधारू वज्रासम निर्धारू मूर्ख शिवराज. दुर्गांचे अधिपती रुद्रासम युद्धपती सार्वभौम छत्रपती मूर्ख शिवराज. शिवराज आपलं नाव जयेश दाखल घेतला आहे. शिवाजी महाराजांच्या अनेक दिवस पराक्रमसह इथं मला दिसतील. मावळ आम्ही, वादळ आम्ही, अर मरणाचा बी काळ आम्ही. रणमस्तांची जात आमची, अर भ्या कुणाला धावतो र. मातीशी भाकर सरणावरची रोजर खायाची. रयतेचा राजा त्यो आम्ही हातरत याच. झिकत नाही जवर तवर झुंजत राहायाच. तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो र.